नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आपण एक 12 राशींची मालिका आपण करत आहोत हे आपल्याला माहितीच आहे. 29 मार्चला म्हणजे आजच्या दिवशीच शनी ग्रह हा मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. 2.5 वर्षानंतर हा ग्रह कुंभ राशीतून मीन राशीमध्ये येत आहे आणि त्याचा परिणाम येणाऱ्या 2.5 वर्षासाठी प्रत्येक राशीवरती काय होणार आहे हे आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह या 5 राशी आतापर्यंत आपण पूर्ण केलेल्या आहेत. आज आपण बघायचे आहे कन्या राशीवरती याचा काय परिणाम होणार आहे. आपल्याला माहिती आहे कन्या राशी राशीचक्रामधली 6वी रास आहे. 6व्या राशी पासून मीन रास ही 7व्या स्थानावरती येते. म्हणजे कन्या राशीला 7व्या स्थानावरती मीन राशीतला शनी येणार आहे. आतापर्यंत तो कुंभ राशीमध्ये होता, म्हणजे कन्या राशीला तो 6व्या स्थानामध्ये होता. आणि आतापर्यंत तुम्हाला जे तुम्ही 2.5 वर्ष व्यवसायामध्ये प्रगती, त्यानंतर शत्रूंवरती तुम्ही मात करत होता, या सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या थोड्याशा आता कमी होणार आहेत. कारण कुंभ राशीतला स्वराशीचा शनी हा मीन राशीमध्ये येत आहे आणि तो 7व्या स्थानामध्ये येणार आहे. आणि 7व्या स्थानात आल्यामुळे थोडेसे प्रतिस्पर्धी तुमच्या विरोधामध्ये कट कारस्थान करू शकतात. याची थोडीशी तुम्ही मानसिक तयारी ठेवा आणि त्याच्यावरती पर्याय सुद्धा काय आहे याचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. कारण 7वं स्थान हे सप्तम स्थान हे व्यवसायाचं लग्नाचं या बरोबरच प्रतिस्पर्ध्याचं सुद्धा स्थान हे असतं. त्यानंतर जे विवाह इच्छुक आहेत त्यांना सुद्धा थोड्या अडचणी या येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये येऊ शकतात. असं नाही आहे की त्यांचे लग्नच घडणार नाहीये, परंतु ज्या काही अडचणी येतील त्या या शनीमुळे येतात हे मात्र नक्की ठरवून चला. बाकीचे ग्रह सुद्धा आपल्याला बघावेच लागतात, परंतु शनी ग्रह मात्र लग्न ठरवण्यासाठी त्रास देऊ शकतो हे मात्र या ठिकाणी नक्की आहे. त्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जास्त मानसिक त्रास करून घ्यायचा नाहीये, भांडणं जास्त करायची नाहीये. यावरती जास्त कटाक्षाने लक्ष ठेवायचं आहे. परंतु बुधची रास ही कन्या रास असल्यामुळे शनी हा तसा बुधाच्या राशींना त्रास देत नाही, कारण शनी आणि बुध एकमेकांचे कट्टर मित्र आहेत. त्यामुळे तितकीशी काळजी करायचं कारण नाही, परंतु तुम्हाला हे अनुभव मी जे सांगतो आहे ते मात्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. त्यानंतर या शनीची दृष्टी 3ऱ्या स्थानावरती पडते, म्हणजे कन्या राशीला 9व्या स्थानावरती त्या शनीची दृष्टी पडते. या दरम्यान तुम्ही अध्यात्माच्या मार्गी तुम्ही चांगल्या पद्धतीने लागू शकता. जे अध्यात्म तुम्ही कराल ते नक्कीच आयुष्यभर उपयोगी पडणार असं असणार आहे. पुण्य तुम्ही चांगल्या पद्धतीचं मिळवू शकता. लांबचे प्रवास चांगल्या पद्धतीनं घडू शकतात. तीर्थयात्रा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. ज्यांना फॉरेनमध्ये जाण्याची इच्छा आहे त्यांना नक्कीच फॉरेनचा प्रवास त्यांना नक्कीच घडवू शकतो. त्यानंतर त्याच शनीची दृष्टी 7व्या स्थानावर आपण सांगितले. त्यानंतर 10व्या स्थानावरती म्हणजे या ठिकाणी 4थ स्थानावरती त्या शनीची दृष्टी पडणार आहे. 4थ स्थान हे सुखस्थान आहे आणि थोडंसं सुखाच्या बाबतीमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. जुने घर घेणे, जुने वाहन घेणे या पद्धतीचे योग तुमच्या कुंडलीमध्ये या 2.5 वर्ष नक्की आहेत. आणि व्यवस्थित जर कुंडली डिटेलमध्ये बघायची असतील तर मात्र तुम्हाला आम्हाला कुंडली ही व्हॉट्सअप करावी लागेल किंवा तुमची जन्मवेळ जन्मतारीख आम्हाला व्हॉट्सअप करावी लागेल. नक्कीच आम्ही तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन सुचवू. व्हिडिओ आवडला असेल आणि ज्यांची कन्या रास आहे तुमच्या नातेवाईकांची, मित्रांची, त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ उपयोगी पडेल. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक सुद्धा सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार.